हाय स्टुडंट्स, वेलकम टू श्रीराम कोचिंग क्लासेस. आज आपण बघणार आहोत 9th स्टँडर्डचा फर्स्ट लेसनचं टॉपिक ॲक्सिलरेशन. आता बघा, तुम्ही ॲक्सिलरेशन हा वर्ड खूप वेळा ऐकलेला आहे. म्हणजे जसं तुम्ही गाडी जी आहे ना, तुम्ही ॲक्सिलरेट करतात, बरोबर. आता ॲक्सिलरेट करतात जेव्हा तुमची सपोज आता इथे तुमची गाडी उभी आहे, ओके, आणि ह्या गाडीला तुम्हाला इथपर्यंत आणायचं असेल तर इथे सुरुवातीला, आता इथे बघा, इथे गाडी जेव्हा इथे सुरुवातीला उभी आहे तेव्हा इथून आत्ता जो तिचा वेग आहे किंवा तिची जी वेलोसिटी आहे ती किती आहे? 0. कारण तिला आत्ता काहीच वेग नाही आहे, काही स्पीड नाही आहे. आणि नंतर तुम्ही जेव्हा रस्त्याने तुमची गाडी पळायला लागते, अगदी भरधाव वेगात पळते, मग ओके, मग मात्र तिची वेलोसिटी वाढत वाढत जाते. आता जर एक्झाम्पल बघितलं आपण, इथे दिलेलं आहे की एक लॉंग प्लास्टिक ट्यूब घेतलेली आहे आणि त्याच्यात 1 मीटर घेतली आहे लेंथ वाईज. मग त्याला एक हॉल म्हणजे एक बॉल घेतलेला आहे आणि सपोज आपण ह्या प्लास्टिक ट्यूबमधून जर इथून बॉल सोडला तर इथे स्पीड काय असणार आहे? स्पीड काउंट करायचं असेल, वेलोसिटी. मग वेलोसिटी इथे किती असणार आहे? 0. ओके, म्हणजे मग नंतर आता हा स्मॉल बॉल आहे, आपण इथून मात्र खाली रिलीज केला, रिलीज इट फ्रॉम द अप्पर एंड ऑफ द चॅनल, इथून सोडला तर हळूहळू काय होईल? हळूहळू स्पीड वाढेल. ॲब्सोल्युटली राईट. जेव्हा या बी, आता सपोज मी या पॉइंटला नाव दिलं ए पॉइंट, बी पॉइंट आणि सी पॉइंट, ओके. तर आता सगळ्यांनी ज्यांना जमेल त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा की मला सांगा, स्पीड ए पॉइंट इथे आहे, बी पॉइंटला किती स्पीड असेल आणि सी पॉइंटला किती स्पीड असेल? बी पॉइंटला वाढेल आणि सी पॉइंटला अजून वाढेल. म्हणजे जेव्हा ऑब्जेक्ट इथून तुम्ही वरतून सोडताय तेव्हा इथे म्हणजे इथे जो फायनल स्पीड आहे त्याच्यापेक्षा थोडा कमी स्पीड असेल आणि जेव्हा इथे तो बॉल येईल तेव्हा मात्र त्याचा स्पीड खूप जास्त असेल. ओके, म्हणजे आता हा जो यू का लिहिलाय मी, याला थोडी आयडिया आहे का? यू म्हणजे काय? तर यू म्हणजे नाही, यू म्हणजे इनिशियल व्हेलोसिटी. आता इथनं बॉल सोडतोय म्हणजे एक व्हेलोसिटी त्याला मिळणार आहे तुमच्या त्या बॉलला, पण मग ती जी इनिशियल व्हेलोसिटी म्हणजे सुरुवातीचा जो तिचा वेग आहे त्याला म्हटलं जातं यू, आणि व्ही म्हणजे फायनल व्हेलोसिटी, म्हणजे जो फायनल जो वेग आहे त्याला म्हटलं जातं व्ही म्हणजे फायनल व्हेलोसिटी. ओके, तर आता याच्यामध्ये आपण आपल्याला काय कॉन्सेप्ट शिकायची? मेन एकच गोष्ट आपल्याला शिकायची की ती ॲक्सिलरेशन. तर ॲक्सिलरेशन म्हणजे काय? ॲक्सिलरेशनचा मिनिंग काय होतोय? द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी इज कॉल्ड ॲक्सिलरेशन. मग आता इथे मी तुम्हाला सांगितलं ना की ए पॉइंटला वेगळा स्पीड, बी पॉइंटला वेगळा स्पीड आणि सी पॉइंटला वेगळा स्पीड. म्हणजे स्पीड म्हणजे वेलोसिटी म्हणावं लागेल इथे आपल्याला. स्पीड म्हणजे एकसारखा जात असतो तेव्हा, आणि इथे एकसारखं नाही, म्हणजे कमी जास्त होत आहे वेलोसिटी. मग इथे वेलोसिटी इथे काहीच नव्हती, इथे मग थोडंसं वाढला आणि इथे खूप जास्त आहे. म्हणजेच याची डेफिनेशन मला पाठ करून लगेच सांगायची आहे. द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी. ओके, आता कोण न्यू आलं का? ठीक आहे, मी त्यांच्या न्यू कोण आहे त्यांच्यासाठी मी थोडंसं परत एक्सप्लेन करते की काय नाव आहे त्याचं, मुलगा आहे का मुलगी आहे? ओके, जे कोणी असेल. बघा स्टुडंट्स की आता इथे एक बॉल घेतले, आपण ॲक्सिलरेशन हा टॉपिक शिकतोय. इथे एक बॉल घेतला आहे, तो ह्या प्लॅस्टिक ट्यूबमधून मी खाली टाकणार आहे. जेव्हा मी ए पॉईंटवरनं बॉल खाली सोडते तर त्याचा ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत थोडा स्पीड वाढतो आणि बी पॉईंटपासून सी पॉईंटवर येईपर्यंत स्पीड खूप वाढलेला असतो. म्हणजेच याच्यामध्ये स्पीड म्हणजे स्पीड वाढला म्हणजेच काय? वेलोसिटी वाढली. याच्यामधली वेलोसिटी ही वाढत जाते. आणि आपल्याला काय शिकायचं आहे? ॲक्सिलरेशन. मग ॲक्सिलरेशन आणि वेलोसिटीचा काय संबंध? तर ॲक्सिलरेशन म्हणजे काय की चेंज ऑफ वेलोसिटी, एवढं लक्षात ठेवायचं. ॲक्सिलरेशन म्हणजे चेंज ऑफ वेलोसिटी. आता बघा, जेव्हा तुम्ही गाडी चालवताय
समजा समजा तुमच्यापैकी कोणीतरी गाडी चालवत असेल तर तुम्ही किंवा सायकलला पण हल्ली आता ते आले ॲक्सिलरेशन वगैरे, जाऊ द्या ठीक आहे गाडीच घेऊया एक्झाम्पल. तर मग जेव्हा तुमची गाडीचा स्पीड तुम्ही सुरुवातीला निघताना तो अगदी कमी असतो. आता जेव्हा गाडी एखाद्या ठिकाणी उभी असेल तेव्हा त्याला इनिशियल व्हेलोसिटी म्हणजे यू म्हणजे काय इनिशियल व्हेलोसिटी आणि व्ही म्हणजे फायनल व्हेलोसिटी. आत्ता जे जॉईन झालं त्यांच्यासाठी मी सांगते. तर ॲक्सिलरेशन म्हणजे काय, द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलोसिटी इज कॉल्ड ॲक्सिलरेशन. कळलं. आता जर एक्झाम्पल इथे आपल्याला टेक्स्टबुकमध्ये दिलं आहे, मी नेहमी टेक्स्टबुकला तुम्हाला सांगते की तुम्ही खूप महत्त्व द्या, टेक्स्टबुक तुम्हाला पाहिलेलं असलं पाहिजे. हां, आता मी जसं पॉईंट आऊट करून ठेवलं आहे तसं तुम्ही पण तुमच्या याच्याने मार्करने काय असेल तुमचे छान असं हे करायचं, पॉईंट आऊट करायचे. तर आता बघा हायलाइट. हायलाईट करून ठेवायचं आणि पॉईंट्स तर काढायचेच आहे, आपण मागच्या वर्षी काढत होतो तसं. तर आता एका स्लाईडवरून एका पार्कमध्ये तुम्ही सपोज बसले, एखाद्या स्लाईडवर तुम्ही बसलेले असाल तर तुमची जी सुरुवातीची वेलोसिटी असते ना टॉपला ती खूप कमी असते, मिडलला थोडीशी इन्क्रीज होत जाते बघा, आणि जर बिकम्स 0 टुवर्ड्स द एंड. आणि जेव्हा तुम्ही आता पार्कमध्ये बसलाय तुमची इथे कुठे हे बघा, इथे इथून तुम्ही बस म्हणजे निघतात तर इथे तुमची खूप जोरात तुम्ही ओरडायलाच सुरुवात करतात आणि इथपर्यंत आल्यावर मग इथे तुम्ही मात्र थांबून जातात. ओके, इथे पण 0 आहे आणि मग पुन्हा इथे पण 0 आली पण मग तुमचे आपल्याला ते 0 आहे किती जास्त आहे कमी आहे याच्याशी मतलब नाही. आपल्याला काय आहे की जो रेट आहे वेलोसिटीचा मग तो काय आहे चेंज होतोय. द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी इज कॉल्ड ॲक्सिलरेशन. ओके, मग आता झालं पाठ सगळ्यांचं. हो. हा, म्हणजे फक्त ॲक्सिलरेशन म्हणजे काय विचारलं तर काय म्हणणार, चेंज ऑफ वेलोसिटी. ॲक्सिलरेशन म्हणजे काय, चेंज ऑफ वेलोसिटी. माझं तर झालं, तुमचंही पाठ झालं असावं. बरं, आता त्याचं जर फॉर्म्युला, आता प्रत्येक गोष्टीला टाइम देतो की नाही आपण. मी तुम्हाला एखादं सांगितलं अरे 2 पानं वाचा बरं का, आणि ते 2 पानं वाचायला तुम्ही सकाळी अभ्यासाला बसले, रात्री उठले, फक्त 2च पानं वाचले, असं चालेल का, नाही चालणार. तर प्रत्येक गोष्टीला टाइम हा असतो, टाइम दिलेला असतो, त्याच्याप्रमाणे मग तुमची वेलोसिटी निघेल की तुम्ही किती वेळ लावताय, किती वेळात काम संपवताय. ओके, म्हणजे प्रत्येक याच्यातनं आपल्याला टाइम खूप महत्वाचा आहे बरं का. स्पीडमध्ये बघितलं आपण, वेलोसिटीमध्ये बघितलं, आता ॲक्सिलरेशनमध्ये सुद्धा आपल्याला टाइम काउंट करावंच लागतो तर आपण ॲक्सिलरेशन काढू शकतो. मग आता बघा, ॲक्सिलरेशन काढायचं असेल तर फॉर्म्युला काय आहे, चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम. ओके, चेंज ॲक्सिलरेशन इज इक्वल टू चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम. म्हणजे आणि आता जर बघा याच्यामध्ये तुम्हाला यू म्हणजे काय सांगितलं मी, इनिशियल वेलोसिटी. आत्ताच तुम्हाला सांगितलं ना की इथे वरती जेव्हा तुम्ही त्या प्लॅस्टिक काय आहे त्याच्यातून जर तुम्ही बॉल इथे आहे तुमचा तर तो इनिशियल वेलोसिटी आहे, आणि सगळ्यात खाली जेव्हा तो येईल तेव्हा तुमची असेल फायनल वेलोसिटी. आणि जो टाइम तुम्हाला रिक्वायर्ड म्हणजे किती टाइम लागतोय त्याला म्हटलं जातं टी, अशा पद्धतीने. सो ॲक्सिलरेशन म्हणजे ए. ॲक्सिलरेशनला काय कशाने रिप्रेझेंट केले, स्मॉल ए. ओके, सो आता इथे बघा हे का बरं लिहिलं मध्येच, फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी. मग आधी फायनल का घेतली, इनिशियल का नाही घेतली, थोडीफार आयडिया आहे का. फायनल जास्त असते. हो बरोबर आहे. जे एखाद्या आपण गाडी जर आपली इथून जर आपण गाडीवर निघालो सुरुवातीला एकदम लगेच काही जोरात नाही निघत, पण हळूहळू पुढे गेलो की आपण पुढे जसं जाऊ ना तसं आपला स्पीड हळूहळू वाढतच जातो. म्हणजेच फायनल वेलोसिटी ही ती जास्त असते. आणि चेंज इन वेलोसिटी म्हणजेच फायनल वेलोसिटीमधून इनिशियल, ह्या फायनल वेलोसिटीमधून इनिशियल वेलोसिटी जी आहे ती मायनस केली की आपल्याला काय मिळते, चेंज इन वेलोसिटी. ओके, तर आता बघा याच्यामध्ये एक मिनिट. मग इथे फायनल मायनस इनिशियल अपॉन टाइम. मग आता फायनलला काय म्हणतो व्ही, इनिशियलला काय म्हणतो यू म्हणजे व्ही, आणि टाइमला काय टी. हा, v मायनस यू अपॉन टी.
म्हणजे ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला तुमचा लर्न झाला असं मी समजते. हे सगळं तुम्हाला तुम्ही पॉईंट्स काढणार आहात ना वहीत, त्याच्यामध्ये सगळं हे तुम्हाला आहे बघा, हे लिहा, त्याच्यानंतर हे लिहा, छान मेन्शन करा. महेकला सवय आहे, प्रजय पण काढतो, तुम्हाला रसिका पण काढते, पण तुम्ही जे बाकीचे आहात त्यांनी पण सगळ्यांनी छान वही. महेक एखाद दिवशी जुन्या वहीचे फोटो टाक बरं. हो, चालेल. तुम्ही जे व्यवस्थित ते केलेलं आहे ना मागच्या वर्षी सायन्सच्या वहीचे फोटो टाक 8वीच्या. इफ द वेलोसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट चेंजेस ड्युरिंग अ सर्टन टाइम पिरियड देन इट इज सेड टू हॅव ॲक्सेलरेटेड मोशन. जेव्हा एखादा ऑब्जेक्टची व्हेलोसिटी आहे ती चेंजेस होते एका सर्टन टाइम पिरियड नंतर, तर त्याला म्हणतात की ती जी मोशन म्हणजे ते जे ऑब्जेक्ट आहे ते किंवा ते मोशन आहे ते काय आहे, ॲक्सेलरेटेड मोशन आहे. अँड ऑब्जेक्ट इन मोशन कॅन हॅव 2 टाइप्स ऑफ ॲक्सेलरेशन. आता ॲक्सेलरेशनचे 2 टाइप्स आहे. ऑब्विसली तुम्ही सांगू शकताय कारण सगळं दिसतंय तुम्हाला इथे, मी हायलाईट केलेलंच आहे. टेल मी विच. हां, युनिफॉर्म ॲक्सेलरेशन आणि युनिफॉर्म. ओके, व्हेरी गुड. इफ, आता युनिफॉर्म ॲक्सेलरेशन म्हणजे काय बघा, इफ द वेलोसिटी चेंजेस बाय इक्वल अमाऊंट इन इक्वल टाइम इंटरवल्स द ऑब्जेक्ट इज सेट टू बी इन युनिफॉर्म मोशन. म्हणजे समान टायमिंगमध्ये समान. इकडे आता सपोज आपण बघा इकडे याच्यामध्ये बघितलं होतं की अकबर आहे, आता हे आपलं मोशन विषयी होतं, पण इवन ॲक्सेलरेशनमध्ये पण सेम आहे, युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म. तर आता बघा याच्यामध्ये हा 5 वाजता इथून गाडी निघाली होती, 5:30 वाजता तो 20 किलोमीटर गेला, 6 वाजता 40 गेला, म्हणजे प्रत्येक याच्यात बरोबर 20 प्रत्येक अर्धा तासात तो बरोबर 20 किलोमीटर जात होता. म्हणजेच तो युनिफॉर्ममध्ये होता. ॲज इट इज व्हेलोसिटीचं पण तसंच आहे की इक्वल अमाऊंट इन इक्वल टाईम. म्हणजे तुमची जी व्हेलोसिटी चेंजेस आहे त्या इक्वल टाईममध्ये बरोबर तशी तुमची व्हेलोसिटी चेंजेस होते, त्याला म्हणायचं युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. आणि आता जे नवीन मुलं आहे त्यांनी बाकीच्या सगळ्या व्हिडिओ मी पाठवते त्या पण बघा, म्हणजे ॲक्च्युली व्हेलोसिटी काय आहे, स्पीड काय आहे, हे सगळं तुम्हाला कळेल. इफ द व्हेलोसिटी चेंजेस बाय अनइक्वल अमाऊंट इन इक्वल टाइम इंटरवल्स, प्रत्येक अर्धा तासाला जर तुम्ही व्हेलोसिटी चेक केली ना तर त्याच्यामध्ये ती अनइक्वल दिसते तुम्हाला, त्याला म्हणायचं नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. ओके, आता याच्यामध्ये बघा ॲक्सेलरेशनचा अजून मी तुम्हाला सांगते की ॲक्सेलरेशन पॉझिटिव्ह पण असतं, निगेटिव्ह पण असतं आणि 0 ॲक्सेलरेशन पण असतं. एनी आयडिया अबाउट इट? आता बघ पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजे हां प्रजय, येस. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ॲक्सेलरेशन म्हणजे ना, चल मी सांगते मग. आता बघा की एकदम साधं उदाहरण, तुम्हाला जर रेग्युलर रोजच्या वापरातलं उदाहरण घेतलं ना तर जास्त चांगलं कळतं. इथे तुमची गाडी असेल, 2 व्हीलर आहे किंवा काय 4 व्हीलर आहे, माझं ड्रॉइंग नाही याच्यावर चांगलं, ठीक आहे. चला, इथे एखादी तुमची गाडी आहे. आता तुमची गाडी जेव्हा इथून निघते तर पुढे जेव्हा जाते ना, म्हणजे तुमची गाडीला तुम्ही काय दिला, स्पीड दिला, ओके, वेलोसिटी दिली. जेव्हा तुम्ही वेलोसिटी देता तेव्हा तुमची गाडी पुढे निघते, पुढे गेली म्हणजे पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन. ओके, आता त्याच्यावरनं ओळखा निगेटिव्ह ॲक्सेलरेशन म्हणजे काय. रिव्हर्स. व्हेरी गुड. कधी कधी तुमची गाडी ना रिव्हर्स पण येते बरं का, मग तेव्हा कोणतं ॲक्सेलरेशन असतं, निगेटिव्ह. इकडे असेल व्हेरी गुड, इकडे निगेटिव्ह, इकडे पॉझिटिव्ह, आणि मध्ये असेल तर 0. झालं तुमचं पाठ. आणि हुशार आहे तुम्ही सगळेजण, मी रोजच सांगत असते, खूप हुशार मुलं आहे आपले सगळे. तर बघा, अन ऑब्जेक्ट कॅन हॅव पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. हे तर तुम्हाला आता सांगितलं का ऑब्जेक्टला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह ॲक्सेलरेशन असतं. मग त्याच्या डेफिनेशन्स पण तुम्हाला व्यवस्थित लिहायच्या. व्हेन द व्हेलोसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट इन्क्रीजेस, जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टची व्हेलोसिटी ना इन्क्रीज होते, ओके, काय होते, इन्क्रीज होणे म्हणजे व्हेलोसिटी वाढणे, तेव्हा ते ॲक्सेलरेशन असतं, ते त्याला म्हणतात पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन. In this case, the acceleration is in the direction of velocity.
म्हणजे वेलोसिटी, डायरेक्शन ऑफ वेलोसिटी म्हणजे आता ह्या साईडला तुमचं चाललंय गाडी. तर मग याला काय, आता मेन याला काय, हा पॉझिटिव्ह आहे हे तुम्ही लक्षात घ्या. हा, याच्यामध्ये डायरेक्शन बघणं गरजेचं आहे. वेन द वेलोसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट डिक्रीजेस, जेव्हा वेलोसिटी डिक्रीज होते म्हणजे वेलोसिटी तुम्ही कमी करतात तेव्हा त्याला निगेटिव्ह ॲक्सेलरेशन म्हणतात. काय म्हणतात? इट हॅज नेगेटिव्ह ॲक्सेलरेशन. निगेटिव्ह ॲक्सेलरेशन इज ऑल्सो कॉल्ड डिसेलरेशन. काय म्हटलं जातं त्याला? डिसेलरेशन पण म्हटलं. डिसेलरेशन. व्हेरी गुड. इट्स डायरेक्शन इज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ वेलोसिटी. आता वेलोसिटी जर इकडे असेल ना तर त्याच्या अपोजिट म्हणजे ही डायरेक्शन जर आपण बघितली तर ही निगेटिव्ह असते. अपोजिट डायरेक्शन, वेलोसिटीच्या अपोजिट डायरेक्शन म्हणजे निगेटिव्ह ॲक्सेलरेशन, आणि वेलोसिटीची डायरेक्शन जी आहे ती म्हणजे पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन. पण if the velocity of the object does not change with time, जर वेळेनुसार म्हणजे आता एखादी गाडी उभीच आहे ना, नुसतं प्रजय गाडीवर जाऊन बसलाय पण ना पुढे जाते ना मागे जाते, म्हणजेच मग त्याचं ॲक्सिलरेशन गाडीचं किती आहे? 0. ओके, 0. हा, फक्त 0 ॲक्सिलरेशन आपल्याला त्याला म्हणता येईल. बरं, इथपर्यंत व्यवस्थित कळलं का? तर मला पुढे जायला. लेसन बघा, Yes. लेसन मोठा आहे, भरपूर आपल्याला याच्यात टर्म्स शिकायच्या आहेत. आतापर्यंत 3 लेक्चर्स झाले, 3ही लेक्चरमध्ये शिकण्यासारखं खूप काही आहे आणि हे व्यवस्थित शिकाल तर पुढच्या वर्षी छान अभ्यास कराल. 9वी आता जे आत्ता 10वी म्हणजे मागच्या वर्षी 9वीला काहीच अभ्यास न केलेले मुलं आहे ना, त्यांना 10वीचं येणं खूप अवघड असतं, कारण त्यांना ना व्यवस्थित ह्या कॉन्सेप्ट क्लिअर झालेल्या नसतात, काही नसतं, डायरेक्ट याच्या पुढचं सिलेबस येतो आणि मग काय ते सगळं डोक्याच्या वर जातं. हे सगळे जे फॉर्म्युले ना हे सगळे यूज करायचे तुम्हाला. आता ह्या लेसनमध्ये एवढे न्यूमरिकल्स आहे, खूप आहे, हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित अभ्यासायचे आहेत. ओके, आता बघा, डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन. अरे तुम्ही इतके छान अभ्यास झालाय तुमचा मोशनचा, युनिफॉर्म मोशन, की तुम्हाला लगेच कळलं की युनिफॉर्म मोशन म्हणजे काय असणार आहे. की इथून जर युनिफॉर्म मोशनचा मी एखाद्या त्यांनी काही पॉईंट्स दिले असेल आणि जर मला ग्राफ काढायचा असेल तर माझी कुठेतरी एकदम स्ट्रेट लाईन जाणार आहे, याला म्हणतात युनिफॉर्म मोशन. की एकदम सेम इंटरवल ऑफ टाईममध्ये सेम डिस्टन्स तो कवर्ड करणार आहे. सेम डिस्टन्स कवर्ड बाय सेम इंटरवल ऑफ टाइम, दॅट इज काय ते युनिफॉर्म मोशन. कळलं? याच्यातच तुम्हाला कळणार. आता दुसरं पुढचं जे नॉन युनिफॉर्म मोशनचं जे आहे ना, ते समजा एक पॉईंट इथे येणार तर एक पॉईंट इथे येणार, एक पॉईंट. मग आता इथे कशी काय तुमची, इथे तुम्ही अशा पद्धतीने काहीतरी ग्राफ थोडा जरी इकडे तिकडे झाला, तुमची स्ट्रेट लाईन एवढी जरी नाही आली, म्हणजेच तुमचं नॉन युनिफॉर्म मोशन आहे. चला आता आपण ते शिकूया ग्राफमध्ये. ॲक्च्युली हे ग्राफ तुम्हाला काढायचे. ओके, मग आता तुम्हाला ग्राफ काढता येतात. हा एक्स ॲक्सिस आहे, हा आपला वाय ॲक्सिस आहे. आता एक्स ॲक्सिसवर 1 सेंटीमीटरवर सगळीकडे तुम्ही 10, 20, 30 याच्याप्रमाणे काढा टाईम. 10 मिनिट्स, 20 मिनिट्स. इथे तुम्ही डिस्टन्स किती कवर्ड करणार? 1 सेंटीमीटर. इथे 10 काय घेतलंय? सेकंड घेतलाय बरं का, हे पण लक्षात घ्या. म्हणजे इथे तुम्ही काय लिहिणार रे? 10 सेकंड. ओके, हा, आता इथे सांगा ना मला, वाय ॲक्सिसवर काय आन्सर येणार? 1. हा, पण मग आन्सर काय लिहू? मी नाही लिहित, चला तुम्ही सांगा. चला, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 15 दिसतंय का? 20 meters. व्हेरी गुड, 20 मीटर. ट्राय करायचं, चुकलं तर चुकलं. आता इथे थोडी मी मारायला येणार तुम्हाला, अरे का बरं चुकलं, काही बिघडत नाही. आणि समोरही असले तर फार मार खाता का तुम्ही, काही नाही ऐकत. तर बघा आता 20 मीटर. मग आता इथे जर तुम्हाला 1 सेंटीमीटर इज इक्वल टू प्रत्येक याच्यात 20 मीटर दिला असेल तर 20ने ते इन्क्रीज करायचं. ओके, टाईम, आणि ते लिहून काढायचं. आता आपल्याला काय करायचं, इथे हे लिहून काढल्यानंतर मग इथे बघा टाईम आता सेकंडमध्ये दिलेला आहे, पहिल्या याच्यावर 0. मग 10वर किती घेतलंय, किती डिस्टन्स कव्हर करतंय ते आता बघा तुम्हाला स्वतःला शोधायचं बरं का ग्राफवर. इथे तुमचं काहीतरी
10 येणार आणि म्हणजे इथे कुठेतरी तुमचा किती पॉइंट येणार 15चा. ओके, म्हणजे पहिला पॉइंट इथे 30चा 20चा पॉइंट तुमचा 30 म्हणजे इथे हे बघा इथे कुठेतरी येईल तुमचा. ओके, माझा अगदी एकदम स्ट्रेट नाही येणार, तुम्ही व्यवस्थित काढा बरं का. पण 30चा 45 येतोय ना, कळतंय का मी काय करते ते. हां, तर अशा पद्धतीने ना तुम्ही पॉइंट्स प्लॉट करायचे आणि तुम्हाला ग्राफ येतो बरं का. मी लहानपणापासून शिकता. येस, एकदा परत सांगा ना. अच्छा परत सांगते. ओके ओके, नो प्रॉब्लेम. हे बघ, आता इथे ना पहिले 0 पासून 10 पर्यंत घेतलंय ना, म्हणजे मग इथे हो. एका सेंटीमीटर मध्ये 10 सेकंड धरले हे तुला कळलं. ओके, अरे हो हां, हे एक मिनिट. हां, इथे 10 सेकंड घेतले आणि इथे वाय ऍक्सिस वर 1 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर जातो 20. आपण 20 मीटर जातो हेही कळलं. आता आपल्याला काय करायचंय प्रजय, पॉइंट्स प्लॉट करायचे पहिले. तर जसं आपण हा जो आहे ना, हे एक्स ऍक्सिस आहे आपला, असं धरा, आणि हे वाय, आपण कोऑर्डिनेट असतात ना एक्स ऍक्सिस आणि वायचे, तसे पॉइंट्स प्लॉट करतो तसं करायचं आपल्याला. तर इथे ना हे तर पहिलं 0 0च आहे, म्हणजे इथे काही नाही आहे. मग आपण आता तुझी गाडी आहे प्रजयची, 10 मिनिटात इथे तुझे 10 सेकंद आहे बरं का. 10 सेकंदामध्ये तिने किती मीटर गेली, ती 15 मीटर 15. गेली. हां, मग मी इथे कुठेतरी बघ, इथे निम्म्याला 10 येणार आणि इथे कुठेतरी जर आपण बघितलं तर 15चा आकडा असणार आहे, म्हणजे इथे तो पॉइंट प्लॉट होणार. ओके, नंतर पुन्हा प्रजयची गाडी 20 सेकंदानंतर तिने किती डिस्टन्स कव्हर केलं 30, म्हणजे हे बघ, 30. इथे हे बघ इथे असणार कुठेतरी. नंतर 30 मिनिटं, आता इथे बघा 30 सेकंद, 30 सेकंदानंतर प्रत्येक याला आहे ना 15चा डिस्टन्स आहे बरं का. 15 15 15 टू जा 30, 15 टू जा 3 जा 45, म्हणजे इथे टाइम ऑफ इंटरवल म्हणजे बरोबर तुम्हाला इक्वल टाइम म्हणजे 15चा टेबल आणि 10चा टेबल. म्हणजे काय झालंय की प्रत्येक तू आहे, तुझी गाडी आहे ना, प्रत्येक 10 सेकंदामध्ये 15ने पुढे जाते 15 मीटर. ओके, तर आता 30 आहे ना, तर 30 मिनिट सॉरी 30 सेकंडच्या वेळेस किती आहे 45, म्हणजे 45 म्हणजे इथेच कुठेतरी येणार, कारण इथे 50 हा आकडा येणार ना आपण. हां, आणि 45 म्हणजे याच्या आतमध्ये पॉइंट द्यायचे का? हा, ते पॉइंट आहे बघ इथे द्यायचा. आता इथे बघ, इथे आला तुमचा तो पॉइंट पुढचा 30चा. 40चा पॉइंट किती आहे 60 आहे का, 60 पॉइंट इथे. हा, हे बघ म्हणजे इथे. हा, आता मी डायरेक्ट एखादा घेते. 60चा पॉइंट किती आहे 90, म्हणजे बघ इथे 80 नंतर 90 येतो, म्हणजे इथून जर आपण सरळ गेलं तर 60चा पॉइंट मी डायरेक्ट घेते. इथे कुठेतरी येणार 80 नंतर 90. माझे पॉइंट्स आहे ना थोडे वर खाली असणार, कारण माझ्याकडे जो ग्राफ दिसतोय तो परफेक्ट नाहीये. पण तुम्ही जेव्हा प्लॉट कराल ना, तुमचे एकदम परफेक्ट येणार. सध्या तुम्ही एखादा ग्राफ बुक वर करा, किंवा तुम्ही टेक्स्ट बुक एखादा आहे ना असा काढा तुम्ही. हे बघा, असा वहीमध्ये काढा. ग्राफ बुक अवेलेबल नसेल तर 1-1 सेंटीमीटर वर द्या आणि स्वतः तुम्ही प्लॉट करून बघा. तर चला, आता आपला इथून जर हे सगळे जे डॉट्स आहे ते आपण जोडले तर ते बरोबर एका लाईन मध्ये येतात. एक मिनिट, लाईन सगळ्यामध्ये. हा, कारण ना याला काय झालं, लाईन का येत नाहीये, थांबा, इथे येते का. हो, एक मिनिट. हा, आता येईल कदाचित. इथून निघाले ते हे बघा, हे बरोबर त्या लाईन मध्ये तुमची. आता इथे आपण ऍडजस्ट करून घेऊ. चला, हा पॉइंट कुठेतरी इथेच असणार आहे तुमचा. ओके, मग अशी बरोबर सरळ लाईन मिळेल तुम्हाला. तिचे पॉइंट देऊनच लाईन काढायची. हो, मग तुम्हाला कळेल कसं का तुमचं पॉइंट कुठून लाईन काढायची. तसं जर मी ठरवलं तर बघा ना, लाईन अशी पण काढू शकते, अशी पण काढू शकते, पण तसं नाही ना चालणार आपल्याला. तुझं बरोबर 15 मीटरचं डिस्टन्स आहे ना, मग तुला बरोबर तसेच पॉइंट्स ड्रॉ करावं लागतील आणि तशाच पद्धतीने तुझं कम्प्लीट होईल ते. ओके, बरं, मला विचारायचं आहे की आता सगळ्यांनाच कळलं का? प्रजयला तर कळलं, महेकचा आवाज येतोय, रसिका, बाकी सगळेजण, सगळ्यांना कळलं का?
हो. हो टीचर. हो टीचर. नक्की. ओके, मग मी जाऊ का पुढे? पुढे म्हणजे पुढचं शिकवू हो. का? हो. हं. आता हो, प्रज्ञाने टीचर. कसं विचारलं की नाही कळलं टीचर, परत सांगा. तसं तुमचं पण नाही कळलं ना तर विचारा. असं नका वाटू देऊ का आता टीचर सांगतील की नाही. म्हणजे मी तुम्हाला नक्की सांगणार आहे. ओके, आता बघा हा पुढचं. अन ऑब्जेक्ट इन युनिफॉर्म मोशन कवर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरवल. हो ना, इक्वल टाइम इंटरवलमध्ये बरोबर इक्वल डिस्टन्स त्याने कव्हर केलंय. दस द ग्राफ बिटवीन डिस्टन्स अँड टाइम इज स्ट्रेट लाईन. आणि जेव्हा स्ट्रेट लाईनचा ग्राफ येईल ना तेव्हाच तुमचा असेल की तो युनिफॉर्म मोशनमध्ये आहे. कळलं का? अशा पद्धतीने तुम्हाला ग्राफ काढायचा आहे. ओके, आता नॉन युनिफॉर्म मोशनचा ग्राफ मात्र तुमच्या लाईनमध्ये येणार नाही. मग आता तुम्ही इथे तुम्हाला स्वतःला काढायचं आहे. एक इकडे एक्स ॲक्सिस काढा, इकडे तुम्ही वाय ॲक्सिस काढा. मग हे पॉईंट्स प्लॉट करा. हे पॉईंट्स प्लॉट केल्यानंतर एक असा येणार तर एक कुठेतरी असा येणार आणि मग तुम्ही जोडायला जाणार तर ते काहीतरी वेगळेच येणार तुमचे. ओके, तर तुम्ही हा स्वतः करू शकाल नक्की? हो टीचर. सगळेजण, सगळ्यांचं हो येऊ द्या हो. मला. हो टीचर. व्हेरी गुड. चला बाकी ऋतुजा, बाकी सगळ्यांचं हो, टीचर. ऍटलिस्ट हो म्हणा. बाकीच्यांची नावं माहिती नाही मला. अवनी. हो. हो टीचर. ओके, हो, टीचर. बरोबर. ऑलमोस्ट सगळेजण म्हणतायत असं मी समजते. आज तुम्ही सगळ्यांनी ते काढा. आता हे झालं, हे तुम्हाला नॉन युनिफॉर्म मोशनचं तुम्हाला कळलं. मग याच्यामध्ये पण तुम्हाला टीचर तसंच काढून दाखवता का? काढून दाखवू का? बर, ठीक हो आहे. म्हणजे जरा आयडिया येईल. ओके ओके, मग आता आपल्याला काय करावं लागेल? मी 2-3 पॉइंट्स प्लॉट करून दाखवते. हे बघा, आता हा तुमचा काय आहे? एक्स ॲक्सिस आहे. हा तुमचा काय आहे? सपोज वाय ॲक्सिस आहे. गुड. आता इथे तुमचा ओरिजिन म्हणजे 0. मग इथे एक एक हा ग्राफ पण कसा काढलाय बघा. हा जाऊ द्या, आपण तरी सुद्धा ॲडजस्ट करू. इथे 1 सेंटीमीटर पकडू याला. इथे 1, हा 2, हा 3, 4, 5, 6, 7. ओके, मग आता इथे काय लिहायचं? एक साईडला काय आपला टाइम आहे. मग याच्यासारखं सेम तुम्हाला इथे याच्यातच ड्रॉ करू शकतो ना आपण. वरती ऑलरेडी दिलेत ना, त्याच्यात ड्रॉ कर. पण ठीक आहे, चला. इथे टाइम किती घेतलाय पुन्हा? 5, 10, 15. मग इथे 0. मग मी इथे घेते, डिस्टन्स. हा एक मिनिट. इथे घेतला मी 5, 10, 15. 5 टाइम 5 ने वाढलेला आहे. हा 5 सेकंदाने टाइम म्हणजे 5चं टेबल घेतलं आणि 7चं टेबल घेतलं. हा, पण टेबल नाही म्हणायचं इथे. इथे टाइम कितीने वाढलाय? 5 सेकंडने वाढलाय. ओके, आणि इथे अच्छा. बघा हे टाइम ऑफ इंटरवल कसा वाढलाय. आता हा इथे डिस्टन्स वाढतो. इथे तुम्ही लिहायचं डिस्टन्स इन मीटर. मग इथे पहिला 0 to 7. नाही, आता 7 नाही लिहिता येणार. इथे आपण कितीचा घ्यावं? 5. ओके, इथे आपण घेऊया 5-5च घेऊ. तुम्ही इथे आता इथे तुम्हाला 58 पर्यंत करायचं आहे ना, तुम्ही 10 घ्या बरं का. 10 घ्या किंवा 20 घ्या तरी चालेल. आपणही घेऊ शकतोय, पण मग माझ्याकडे परफेक्शन मिळणार नाही. ठीक आहे, चला मी इथे घेते 15चं घेते. मग 15चं डिस्टन्स घेऊ. 15, 30. अजून नाही, पण मला सोपं नाही पडणार. मग 10, 20, 30. तुमच्याकडे टेक्स्ट याच्या नोटबुकमध्ये तुम्ही भरपूर घेऊ शकता ना. 40, 50 आणि तुम्हाला अजून एक वाढवावं लागेल 60. ओके, 10 मीटर घ्यायचं तुमचं. 1 खाली काय सेंटीमीटर. घ्यायचं ते? 5, 10, 15, 20 जिथं लिहिलं ते. अरे 5 नाही घ्यायचं ना. मग इथे इकडे नाही, खाली खाली काय घेतलं की इंटरवल 5 ने वाढलं ना. इकडे टाइम घेतला आपण, इकडे आपण डिस्टन्स घेतला. हे बघ, इथे आपण घेतला डिस्टन्स. हे बघा याच्यात वरती म्हणजे टाइम इन सेकंड्स आणि डिस्टन्स इन मीटर. ह्या अशा पद्धतीने तुम्हाला पण लिहावं लागेल. मग आपण त्याच्यानुसार आपण जसं लहानपणी ग्राफ काढायचं तसंच आहे, अगदी सेम. मग आता पहिल्या याच्यामध्ये तर 0 0 आहे. दुसरा
आता तुझी गाडी पुन्हा चालली आहे प्रजयची, मग त्याच्या 5 किती आहे, 5 सेकंदानंतर गाडी कितीवर होती, 7, म्हणजे इथे 7, हे बघा इथे 7. ओके, नंतर किती मीटरवर होती, 12 मीटरवर. 10 सेकंदला ती होती 12 मीटरवर, म्हणजे इथे त्या म्हणजे आता इथे तसं सेम नाही येणार, कारण 7 तुझं 14 होतं, तसं 14 पाहिजे होतं, कारण जर तू युनिफॉर्म मोशन मध्ये असता तर. पण नाही, तू कमी जास्त करत होता. मग 20, मग 7. आता इथे बघ 15ला तुझं 10ला 12 आहे, नंतर 15 सेकंडला तू कुठे गेला, 15 सेकंड नंतर तू 20 मीटरवर गेला, म्हणजे इथे. जेव्हा तू रिअल मध्ये पॉइंट्स प्लॉट कराल ना, तुमच्या एका लाईनीत येणारच नाही येते. मग नंतर 30, केव्हा 20 मिनिटला 30. ओके, मग नंतर इथे 41, 25ला, इथे आपला 25 असेल तर इथे 40 आणि इथे आला 41. आणि इथून आता जर तुम्ही लाईन ड्रॉ करायला घेतली ह्या पॉइंट पासून, आता ते थोडी मागून करावं लागेल मला, तोच सिलेक्ट होतोय. मी जरा मागून घेते, जाऊ द्या. हे बघा, तर माझी इथे लाईन होणारच नाही, तुम्ही पण बघा तशी होणारच नाही. मग ह्या कंडिशनला तुम्ही काय करणार की स्केलनी मग तुम्ही हे पॉइंट्स जोडायला सुरुवात करणार. एक इथे आता तुमचे सगळे पॉइंट्स वेगवेगळे आहेत. म्यूट करा, कोणाचं अनम्यूट आहे, म्यूट कर प्रजय तुझा. म्हणजे आवाज. मग ते सगळे आता इथे ना माझ्याकडे पॉसिबल नाही मला इकडून 0 पासून हे करायला, होत नाहीये माझ्या याच्यामध्ये, पण तुम्ही करून घ्या तसं घरी. तेच सिलेक्ट होत आहे, ती लाईनच सिलेक्ट होत आहे. ठीक आहे, चला मी माझे पेनच इथून यूज करते. बघा, याच्यातून घ्यायचं आणि मग अशा पद्धतीने तुमची लाईन जाणार. आली का सरळ तुमची लाईन? नाही आली, म्हणजेच मग हा कोणता मोशन आहे, युनिफॉर्म मोशन. अनयुनिफॉर्म मोशन. ओके, म्हणजे कळलं ना सगळ्यांना? तुमचा ग्राफ तुम्ही छान काढा, तुम्हाला जमेल. आता बघा, वेलोसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म वेलोसिटी. ओके, आता वेलोसिटी टाइम, आता आपण काय बघितला, डिस्टन्स आणि टाइमचा बघितला. ओके, कोणते कोणते ग्राफ शिकलोय आज तुम्ही? डिस्टन्स टाइम ग्राफ, पण युनिफॉर्म मोशन मध्ये. परत डिस्टन्स आणि एकीकडे डिस्टन्स आणि एकीकडे हे बघा, इकडे तुमचं डिस्टन्स होतं आणि इकडे तुमचं टाइम होतं. आता तुम्हाला काय शिकायचं आहे, वेलोसिटी आणि टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन. तर इकडे तुमची वेलोसिटी आहे. वेलोसिटी म्हणजे तुमची गाडी बघा, कधी कमी होते, कधी जास्त होते, तर कधी अगदी बरोबर आहे. तर तुमची वेलोसिटी काय आहे, गती काय आहे तुमची गाडीची, ती इकडे काय km/h आहे. आणि इकडे काय आहे तुमचं टाइम, की ह्या एवढ्या मिनिटानंतर, एवढ्या तासांनंतर तुमची गाडी कुठे जाते, याला काय म्हणायचं, वेलोसिटी. ओके, वेलोसिटी टाइम ग्राफ. चला तर बघा, आता एक ट्रेन आहे बरं का. अ ट्रेन इज मूव्हिंग विथ अ युनिफॉर्म वेलोसिटी. आता ट्रेन तुम्ही बघितलंय का, मध्येच हळू झाली आणि मध्येच जोरात गेली, असं होतं का? ट्रेन मध्ये बसला आहात का कधी? नाही. व्हेरी गुड. अ ट्रेन इज मूव्हिंग विथ अ युनिफॉर्म वेलोसिटी ऑफ 60 km/h. म्हणजे एका तासाला ती किती जाते, 60 किलोमीटर जाते एका तासामध्ये. ओके, तर म्हणजेच ती काय आहे, युनिफॉर्म मोशन मध्ये. पण ते तुम्हाला ग्राफने दाखवायचं. एका तासाला ती, आता इथून 1 तास आहे, 1 तासामध्ये ती इथे 60 किलोमीटरच तिची वेलोसिटी होती, स्पीड तेवढाच होता. बी ला पण स्पीड तेवढाच होता. वाढला का इथे, हळूहळू वाढला इकडे, स्पीड वाढला का? नाही वाढला. स्पीड तिचा स्पीड नाही म्हणजेच वेलोसिटी.
वेलोसिटी वाढली का? स्पीड वेलोसिटी वाढली का? नाही. त्यांनी एक युनिफॉर्म मध्ये, म्हणजे बघा आता एक तास, पहिल्या एका तासाला तिचा स्पीड आपण चेक केला तो 60 किलोमीटर पर आवर होता. दुसऱ्या तासाला चेक केला तर ट्रेन पुन्हा 60 किलोमीटर पर आवरनेच चालत होती. तिसऱ्यालाही सेम. चौथ्या तासाला म्हणजे बी पॉइंटला आपण बघितलं तर तेव्हा पण वेलोसिटी त्याची ट्रेनची किती होती? 60 किलोमीटर पर आवर. बरोबर 60 किलोमीटरच ती पुढे धावत होती एका तासाला. ही काय, हे डिस्टन्स नाही बरं का आपलं, बिलकुल डिस्टन्स नाही. आपलं काय आहे? वेलोसिटी आहे. वेलोसिटी म्हणजे त्याची गती आहे. मग आपण इथे बघतोय की एका तासाला ती जेवढी वेलोसिटी होती तेवढीच दुसऱ्याला, तिसऱ्याला, चौथा, पाचवा, सहावा. आणि म्हणून इथे काय झालं? स्ट्रेट लाईन तयार झालेली आहे. म्हणजेच याच्यावरनं आपल्याला लक्षात येतं की आपली जी ट्रेन आहे ती युनिफॉर्म मोशनमध्ये आहे. आणि जेव्हा आता सपोज असं झालं असतं की पहिल्या ट्रेन ना इथून निघाली बरं का, मग इथे 60 किलोमीटर पर आवर होती एक तासाने, आणि दुसऱ्या तासाला ती 70 किलोमीटर पर आवर झाली, म्हणजे इथे पॉइंट तयार झाला असता. म्हणजे इथून तिची हळूहळू वाढत चालली. मग 80 असं होतं का रे? असं होतं का ट्रेनचं? नाही, कारण इथे ती युनिफॉर्म मोशनमध्ये. मग हा ग्राफ अशा पद्धतीने तयार होतो. मग आता जेव्हा तुम्हाला नॉन युनिफॉर्म मोशन घेऊ ना आपण, म्हणजे आता हे काय झालं तुमचं, नॉन युनिफॉर्म नाही आहे ट्रेन, युनिफॉर्मच आहे. तर वेलोसिटी आणि टाइम ग्राफ याच्यामध्ये आपल्याला काय दिसते? वेलोसिटी दिसते. हे कळलं का नाही कळलं? चला बरं बोला पटपट सगळ्यांनी. कळालं. कळलं नाही? कळलं तर सरळ सांगा. नाही समजलं मी परत सांगेन. एक जण कोणीतरी लेफ्ट झालंय. हा होईल. बरं, नक्की कळलंय? मग पुढे जाते मी. ओके, तर चला आता पुढे आपण बघूया वेलोसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म. हे सगळे ग्राफ तुम्हाला वहीमध्ये काढायचे. आता ऍक्सिलरेशन तुमचं कसं होतंय. ओके, आणि कशामध्ये? वेलोसिटी टाइम. कोणता ग्राफ? हा कोणता ग्राफ आहे? ग्राफ ना हा वेलोसिटी टाइम ग्राफ आहे. वेलोसिटी आहे इकडे आणि इकडे टाइम आहे. तो कसा ड्रॉ करायचा? अरे हे बघा ना, इथे एक्स ऍक्सिस काढायचा, इकडे वाय ऍक्सिस काढायचा. जसं ॲज इट इज मी याच्यामध्ये दिलंय बुकमध्ये तसंच्या तसं काढायचं. तर आता इथे बघा टाइम दिलेला आहे 5 मग इथे प्रत्येक 5 सेकंड, 10 सेकंड, 20 नाही 15, 5चा डिफरन्स आहे. त्याच्या पद्धतीने इथे आपण टाइम काढून घेतला. मग इकडे आपण वेलोसिटी काढून घेतली आहे. ह्या बाजूने बघा वेलोसिटी काढलेली आहे त्याची. मग आता वेलोसिटी काढताना पण कशी काढली आपण? 8, 16, 24, कारण ही पण बघा आता ही काढून घेतली. मग आता 8चा डिफरन्स दिलेला आहे तुम्ही इथे. 8 मीटर पर सेकंड दिलेला आहे. तो आपल्या हातात असतं, पण इथे युनिफॉर्म आहे म्हणून ती लाईन सरळ गेलेली आहे. ओके, मग 8चा टेबलच जणू काही आपण इथे लिहिलंय. मग बघा आता पहिल्या 5 सेकंदानंतर, ओके 5 सेकंदानंतर तुम्ही किती मीटर गेलेले आहात? मीटर पर सेकंड तुमची वेलोसिटी होते. 8 मीटर पर सेकंड तुमची वेलोसिटी होती. नंतर तुम्ही जेव्हा 10 किलोमीटर अंतर गेला तेव्हा तुमची वेलोसिटी किती होती? वेलोसिटी तुमची होती 16. ओके, मग तुमची होती 24, मग 32, मग 40, मग 48. अशा पद्धतीने आहे बघा. 30 जेव्हा 30 सेकंड नंतर आपण बघितलं तेव्हा आपली वेलोसिटी किती होती? 48 वेलोसिटी होती. ओके, म्हणजे इथे आपल्या गाडीचं काय झालंय? ऍक्सिलरेशन. याला ऍक्सिलरेशन म्हणायचं की पुढे वाढत 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 चाललं. चेंज इन वेलोसिटी म्हणजे ऍक्सिलरेशन झालं. आलं लक्षात? ऍक्सिलरेशन का म्हटलं याला? ऍक्सिलरेशन का म्हटलं की प्रजाची गाडी काही एकाच स्पीडने नाही चालणार आहे.
कोणी असो लगेच स्पीड वाढवत जातात पुढे. आधी जशी पहिले अगदी हळू गाडी निघते आणि मग नंतर हळू स्पीड वाढत गेला. मग याला म्हणायचं ॲक्सिलरेशन, म्हणजे चेंज इन व्हेलोसिटी. काय व्हेलोसिटीमध्ये चेंजेस आहे. इकडे व्हेलोसिटीमध्ये चेंजेस, हे बघा कुठे गेली आपली, हां इकडे व्हेलोसिटीमध्ये चेंजेस नव्हते. व्हेलोसिटी ऑफ मग किती होती 60 km/h, म्हणजे प्रत्येक याला इथे पण व्हेलोसिटीच दिलेली आहे ना, पण ती इक्वल होती. ओके, याला म्हणायचं युनिफॉर्म व्हेलोसिटी. पण इकडे आपण बघितलं की व्हेलोसिटी वाढत गेली, म्हणून हा ग्राफ कशाचा आहे युनिफॉर्म, पण कशाचा, ॲक्सिलरेशन. हा, कारण इथे काय होतंय, चेंज इन व्हेलोसिटी होत आहे. कळलं का तुम्हाला? तर या पद्धतीने तुम्ही समजून घ्यायचंय. ओके, आता इक्वेशन्स ऑफ मोशन युजिंग ग्राफिकल मेथड. आता हे जे इक्वेशन्स आहे ना ग्राफिकल मेथडने, हे मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये घेते, म्हणजे नाही तर मग जे शिकले आहात ना ते पण निघून जाईल डोक्यातून. तर ह्या सगळ्याचा अभ्यास तुम्ही व्यवस्थित करा. हे ग्राफ तुम्ही सगळे नोटबुकमध्ये ड्रॉ करा. थँक्यू.